जे पण डोंबिवली कल्याणच्या आसपास राहतात त्यांनी इकडे नक्कीच एकदा आलं पाहिजे. 2 मिनिटासाठी तर आम्हाला पण असं झालेलं की अर्ध्यातून जाऊ परत. बेस्ट लोकेशन आहे. अजून तर ट्रेक स्टार्ट पण नाही केलाय पण काय वाईब आहे इकडे. रख रख. वाट खाली चालली आहे. एक्झॅक्टली ताहुली पीक आम्हाला भेटेल की नाही आयडिया नाही. वाह क्या क्रिस्टल क्लियर दिख रहा है. हॅलो नमस्ते. सकाळचे वाजले 5:30 आणि आज आता हा माझा तिसरा व्लॉग आहे आणि थर्ड लोकेशन आज आता आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहे. लास्ट टाइम राजमाची आणि अजून कोणता राजमाची आणि गोराई बीचचा व्लॉग टाकला आहे. आता हा थर्ड व्लॉग असेल ताहुली पीकचा. तर आज पुन्हा माझ्यासोबत राहुल आहे. तर निघू आता दोघे, बघूया. अरे अविनाश आएगा ना तो वो बोला है स्कूटी खरीदेगा. अच्छा तेरा बीच वाला भाई ना. हाँ बीच वाला. तेरे को देगा ना पर. अभी वो जाएगा अगर क्रूज पे. स्कूटी तो रहेगा मेरे पास. हाँ मतलब दिन भर फालतू टाइम है तेरे को मेरा व्लॉग देखने का टाइम नहीं है. अरे टाइम इन्वेस्ट करना पड़ेगा. क्या करता है इन्वेस्ट बता जरा. आज तो तेरा टाइम कहाँ यूटिलाइज करता है पूरे दिन का, बता जरा. ऑल उधर तालाब विलाव देखा मैंने. अरे वाटरफॉल है. मैंने लोकेशन ही वाटरफॉल का डाला है. कोण बोललो डोंबिवलीच्या जवळ निसर्गाचा पाणी पिणे भाई भाई काय सुंदर जागा आहे बघा. 2016 पे क्या है. आता आम्ही कुशवली गावात पोचलोय. हे ताहुली पीकचं बेस विलेज आहे आणि मागे मलंगड आहे. इथून मलंगड पण दिसतो आणि हा ताहुली पीक आहे इथला. हा काय नाही बाकी नेचर मस्त आहे. तर ताहुलीला येण्यासाठी डोंबिवलीवरून 20 ते 21 किलोमीटर लागतात अंदाजे. तर ट्रेक करण्यासाठी डोंबिवलीच्या जवळ सगळ्यात चांगला स्पॉट आहे, बेस्ट स्पॉट आहे हा. जर डोंबिवलीच्या आसपास कोणाला ट्रेकिंग करायची असेल, हा फोर्ट नाही आहे किंवा हिस्टॉरिकल याचं काय सिग्निफिकन्स नाही आहे, बट ट्रेकसाठी हा एक पॉईंट आहे मस्त खूप. इथे वॉटरफॉल पण बघायला भेटेल, जो की आम्ही जर भेटला आम्हाला पण रेकॉर्ड करू पुढे व्हिडिओमध्ये. ओके. आणि इकडे येण्यासाठी काटई पाईपलाईन रोडला पहिले तुम्हाला यावं लागेल. काटई पाईपलाईन रोडवरून आत आल्यानंतर नेवाळी फाटा, नेवाळी फाट्यानंतर कुशवली विलेज करून एक विलेज आहे, मॅपवर टाकू शकता कुशवली विलेज, ते टाकून या. वाटलं तर इथल्या लोकल लोकांना विचारा, ते पण सांगतील. ताहुली पीक करून आहे. ओके. आराम से कोई नहीं. आज का क्लिक बिट मिल गया लगता है. अरे रे भाई कैमरा रुक. हाँ जा रहा है. माँ कसम राहुल गलत जगह डाल दिया तूने. रुक. मागच्या वेळी बेडकाची पिल्ला भेटलेली, यावेळी काय भेटलंय राहुलला? खेकडी. अरे किती तेव्हा तिथे पण आत गेला आताच एक. अबे काट रहा है. मैं हल्लो लेने वाला हूँ. मैं पहले अक्खा लेने का सोच रहा था. हाँ चलना पड़ेगा आराम. मैं देख के चल रहा हूँ. तर इथे पाण्याचा आवाज येतोय. वॉटरफॉल अजून काय तसा दिसला नाहीये.
ये भीगने लायक भी लग रहा है मेरे को, पता नहीं क्यों। नहीं नहीं ये नहीं लग रहा है, इधर लग रहा है। अरे नहीं नहीं ये भी है, अरे ये तो मस्त है, बट उधर उधर मिलना चाहिए जाने को। रुक रुक इसके ऊपर से मत जा, आराम से। ओह भाई भाई ये वाइब है, ये वाइब है। यहाँ पे भीगने को मजा भी आएगा। हाँ बट कैसे जाएंगे उधर? है रास्ता ना? वाह 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 वाह। चला वॉटरफॉल भी जुया। भीगने का है? हाँ भीगते ना। हाँ, चल भीगेंगे। तो मुंह पे धोके आया, हाथ पे भी धोके आया। अच्छा फिर तेरे लिए बेस्ट। तो क्या हवा है? भाई क्या हवा है? एसी का हवा है। वो छोड़, लेकिन क्या है ये, क्या है? बाई ही जागा खरंच खूप वर्थ इट आहे. जे पण डोंबिवली कल्याणच्या आसपास राहतात त्यांनी इकडे नक्कीच एकदा आलं पाहिजे. बेस्ट लोकेशन आहे. अजून तर ट्रेक स्टार्ट पण नाही केला आहे, पण काय वाईब आहे इकडे. हे वाईब चेक करा इकडे. ट्रेकच्या बेसला एवढा सुंदर वॉटरफॉल भेटला आहे आणि जे आम्ही भिजतोय आता इथे एक नंबर. बघा आपल्या कल्याण डोंबिवलीच्या इथे एवढं घनदाट जंगल आहे आणि लोक अद्राईमध्ये जाऊन अडकत आहेत. किती गर्दी करून बसलेत. कल्याण डोंबिवलीमध्ये, म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये नाही एक्झॅक्टली, पण कल्याण डोंबिवलीपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर. बात बस एक ही, तिकडं देखो क्या कितना मस्त है, क्या प्यारा है. इसको नहीं उठा सकता हूँ। नहीं नहीं इसको नहीं उठा सकते. ए ब्रो क्या हाँ फिर भाई क्या नांगी है उसकी? हाँ हाँ पहाड़ेश्वर शिव, हाँ पहाड़ेश्वर शिव मंदिर कडे. ये देखिए एरो इस तरफ. हाँ यार ये क्या एरो, नहीं दिखा. अच्छा इस तरफ इस तरफ. भाई चालता चालता वाटेत वॉटरफॉल आहेत. रस्ता चुकायला खूप इझी आहे, पण दगडांवर मार्किंग केलेले आहेत. दगडांवर ॲरो, हां 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 दगडांवर असे ॲरो केलेले आहेत. हे ॲरो फॉलो करूनच पुढे जा. हां हां तर 1.5 तास झाला असेल आता आम्हाला ट्रेक करून. आत्ताशी आम्ही पोचलो, म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 20 तिथे जायचं आम्हाला बेसिकली त्या सुळक्यापर्यंत. हाँ मंदिर में जाके आते हैं. तेरे को आना है? बट सबसे मेन एबिलिटी दिया है ह्यूमन को ही, कि जो थिंकिंग भी कर सकता है, कम्युनिकेशन भी कर सकता है, और जो इतना डेवलपमेंट कर सकते हैं. इतना सा इंसान इतनी बड़ी बड़ी बिल्डिंग सब कर सकता है. तो सबसे समझदार होने के बावजूद भी इतना पोल्यूशन और इतना क्या बोलते हैं, सबसे मतलब वाट तो अपन ही लगा रहे, सबसे समझदार होके भी. साले यही ट्रेल है ना. वाह क्या क्रिस्टल क्लियर दिख रहा है. देख रहा है पीके कैसा है? प्योरिट. क्या बात कर रहा है.
प्योरिट नहीं, बिस्लेरी प्रो मैक्स। हेवी तो फील हो रहा है कि हाँ प्रोसेस नहीं है, मतलब नेचुरल पानी है। हां, आम्ही मागच्या रस्त्याला आता जिथे गेलेलो तिकडे पूर्ण रस्ता आमचा चुकलेला. आता परत आम्हाला ॲरो भेटलेत. मग अशी ॲरो जे आम्ही मिस केलेले आणि वेगळ्याच वाट्याला लागलेलो. परत खाली उतरलो, परत ॲरो दिसले, आता परत चाललो या वाटेने. लेट्स सी काय सीन होतं. हां, पण ही वाट खाली चालली आहे. एक्झॅक्टली तावली पीक आम्हाला भेटेल की नाही आयडिया नाही, कारण एवढं घनदाट आहे ना की वरती तो पीक जो दिसत होता आधी तो आता दिसत पण नाही आहे. पण इथे आहे वॉटरफॉलचा एक व्ह्यू आहे इकडे. बघूया, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत एन्जॉय करू. अनएक्सपेक्टेड आहे भाई, जेवढा विचार केलेला होऊन जाईल. चालूच आहे ट्रेक, अजून चालूच आहे. ॲरो बघितलास कुठे आहे ना? राम, असे रिबिन्स लावलेत वाटेत मध्ये मध्ये आणि ॲरोज केलेले आहेत. खूप काळजीपूर्वक बघा, खूप काळजीपूर्वक. फायनली एवढ्या प्रयत्नानंतर एवढ्या टॉपवर पोहोचलोय. बघा काय व्ह्यू आहे. पास में दिख रहा था वो देख. हा, एक्झॅक्टली आम्हाला तावली जो टोक दिसतोय सुळखा त्याचा रस्ता तर भेटला नाही आम्हाला. पण आय थिंक ही तावलीशी कनेक्टेडच माउंटेन रेंज आहे ही जशी पूर्ण अशी जाते. सो बघू, आम्ही इथेच टॉपला थांबू. एक्झॅक्टली तिथे जायची असं काय गरज नाही, कारण वेगळं काही नाही, माउंटनच आहे हा पूर्ण एक. आहे भाई, डिफिकल्ट ट्रेक आहे. आणि 2 मिनिटासाठी तर आम्हाला पण असं झालेलं की अर्ध्यातून जाऊ परत. पण नाही, हे आहे आता वरती टे. हां हां, टॉपला आहे राहुली पीक, नाखिंडच्या जवळ. नाखिंड याला बोलतात, नाखिंड आय थिंक. तरी म्हणजे मी बघितलेला फोटो, माझा अंदाज चुकीचा नसेल तर. तिकडे ताहुली पीक, हां ताहुली पीक व्हिडिओमध्ये खूप लांब वाटतं पण जवळ आहे. आणि माउंटेन रेंज पूर्ण माझ्या मागे जी आहे ती मस्त. आणि हा इथे राहुल झोपला आहे. गर्दीच्या ठिकाणी 1760 लोकांच्या गर्दीत जाऊन बसतात. इकडे पूर्ण याच्यावर आम्ही दोघंच होतो, कोणच नाही लांब लांबपर्यंत. हां, इकडे खालती रिव्हर्स वॉटरफॉल आहे समोर. म्हणजे जर तुम्ही लेफ्ट साईडला वळाले इथून तावलीच्या इथून तर तिथे रिव्हर्स वॉटरफॉल आणि वर आले की हा पूर्ण एरिया आहे.
तर फायनली आम्ही आता खाली आलोय. वर जायला नाही म्हटलं तरी 3-3.5 तास लागलेले. खाली येताना दीड तासात खाली आलो आणि आता पुन्हा या धबधब्याच्या इथे आलोय. परत एकदा इथे फ्रेश होऊन आंघोळ करून परत घरासाठी निघणार. चला तर हा व्लॉग आता इथे संपेल. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.